आता अशोक खरात याची 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संदर्भातले महत्त्वाचे पुरावे, त्याचे जाब घेण्याचं आव्हान आता SIT समोर असणार आहे आणि त्यामुळेच आता पुढच्या 5 दिवसामध्ये SIT कडून कशा पद्धतीने तपास केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अभिजित, एक महत्त्वाचा विषय म्हणजे 5 जणांचा नरबळी दिला जातो। खरं तर हे जे प्रकरण आहे ते अतिशय भयंकर अशा वळणावर या ठिकाणी आल्याचं आपण पाहतोय। 5 जणांचा नरबळी दिला जातो, हे पीडित कुटुंब नेमकं कोण असू शकतं या संदर्भात आधी काही तक्रारी आलेल्या आहेत का? त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? 5 जणांचा जो नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यामध्ये SITच्या टीमकडून अतिशय गोपनीय पद्धतीने या सगळ्या संदर्भातला तपास केला जातोय। त्यामुळे या सगळ्याची कुठलीही माहिती बाहेर येणार नाही याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती SITच्या पथकाकडून घेतली जाते आणि त्यामुळे या नरबळीच्या संदर्भामध्ये नेमकं अशोक खरात याने हे नरबळी केव्हा दिले, ते नेमके कुठे दिले, या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत अशी माहिती अद्यापपर्यंत समोर येऊ शकलेली नाहीये। मात्र जो महत्त्वाचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला होता त्यामध्ये 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आता SIT कडून काय पावलं उचलली जात आहेत, कशा पद्धतीने तो तपास केला जातोय आणि नेमका अशोक खरातने कुणाचा नरबळी दिला, तो कशासाठी दिला, या सगळ्यांचा तपास आता SIT ज्यावेळेस करेल त्यानंतरच आपल्याला या सगळ्या प्रकरणामधली देखील नवीन खुलासे जे ते समोर येऊ शकतील। प्राची, अभिजित, आपण पाहतोय खरं तर भयंकर असे प्रकरण समोर येत आहेत, रोजच नवनवीन माहिती समोर येते। हे सगळं करत असताना खरात हा एकटाच होता की त्याची कुठली टीम होती? या टीम संदर्भात काही अधिक माहिती मिळाली आहे का?